विजय असो. समोर आहे की एक फूल पाठीमागे टाकायचं. असं कर बघा. नमन कर
इकडे बुद्धाकडे कर. इकडे करा. बुद्ध कुठे आहे? बुद्ध हा, चला. हा शाबास. हुशार आहे. ते मी रोज करीत गेलो ते ऑपरेशन झालं तसं डोळ्या नाही कर. कर कर अजून कर की. काय भेटलेलं हा, कर. करा दाखवा. दाखव तिथे फुलं ठेवायचं कोणत्यावरचे कोण तसंच करा. काय जागा द्या. या असू द्या.
पेन बोलायचं नाही आजवरून म्हणायचं मी म्हणायचं द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अभिनादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारं वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि प्रमाददानं वेरमणि सिक्खापदं समादियामि ईश्वरेण सति पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलसम्पादेत आमते साधु नंतर साधु म्हणायचं नंतर म्हणायचं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स इति पिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो बीजा शरणसम्पन्नो सुगतो लोकवेदो अनुत्तरो पुरीशधम्मसारथि तादेव मनोशानङ्गो तो भगवति बोधां दिवि तपर्यन्तं शरणं गच्छामि स्वाखतो भगवता
पन्नो भगवतो सावक संगो सामीचि प्रतिपन्नो भगवतो सावक संगो यदितं चत्तारि सयोगानि अर्कपुरी सपोगलाय स भगवतो सावक संगो आउनयो दक्षिणेयो अंजलि करनियो अनोत्तरा कसाति संगं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि वनगन्ध गुणोपेतं येतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपाद सरोदये पूजयामि भूतं कुसुमेन नेन पुण्ये न वेदेन लभामि मोक्षपुष्पमिलायति हितायुधम् एकायो ततं याति विनाशभावगं दशंवारयो तेनादो तेना सुगन्धिना पूजनीयन्तं पूजवां जनमोत्तमा सुगन्धिका यवदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धिना पूजयामि तथागत घनसा रपदीपेन मदंसिना तिलोकदीप सम्भूत पूजयामि तमोनुदं बोधरामाचसं गसुगतनुभारा तुर्गातुगभेलङ्कां यजम्बुदीपे तिलसपुरवरे नागलोके चतुर्थे सापे उदासबिम्बे सकलत्र सदीशे सरोमा निधातु वन्दे सापे विभूतं दशफलतनुजं बोधिते इयं नमामि वन्दामि च इयं सर्वसपदानि सुपतिदिदसारैकदातु महाबोधिभूतरूपं सकलं सदा एषमूले निशीनो वसपाहि विजय अन्तापातो सपयुतं सता वन्दे सम्बोधिपात्रपहिमेति महाबोधि लोकनाथे न पूजिता अहंपिते नमः स्वामी बोधिराजा नमस्तुते इमाय ब्रह्मा ब्रह्मपतिपतिया भूतं पूजयामि इमाय ब्रह्मा ब्रह्मपतिपतिया धम्मं पूजयामि इमाय ब्रह्मा ब्रह्मपतिपतिया संघं पूजयामि आदायिमाय प्रतिपतिया जाति जरामरणं महापरिमोक्ष स्वामी इमिना पुण्यकम्बे नमामि बालसमागमो सन्तं समागमो होतु यावत्
राजा भवतु ब्राह्मिको एतेन स च वज्रेण शोभिते पन्तु सर्वदा एतेन स च वज्रेण सबदुःखसमवय्यं सर्वरोगविनाशको ये तेन स च वज्रेण होतु ते जय मङ्गलम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वदामि सौभदम् महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचारांना प्रथम अभिवादन. या ठिकाणी उपासिका गयाबाई मारिबा गंधारे यांच्या परिवारामधून आयुष्यमान सिद्धार्थ आयुष्यमान दयानंदी या सर्व परिवारामधून या ठिकाणी त्याच्या प्रसंगी बोधविश्वास मागे करून घरामध्ये परिधान बुद्धवचनाचा पाठ आयोजन केला. त्या निमित्ताने भोजन दान आर्थिक दान या ठिकाणी आजच्या प्रसंगी आयोजन केलं. सर्व परिवाराच्या प्रती मंगल होणार. आपण सर्वजण परिसरामधून नगरामधून उपासक उपासिका आपल्याला गणपती आले असे समजल्यानंतर या ठिकाणी वेळ काढून सर्व उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित आहात. या कुशल कर्मामध्ये आपल्या सर्वांच्या प्रती मंगल होणार. आपली श्रद्धा आहे बुद्ध धर्मसंघावर. आपण श्रद्धेने आलात. श्रद्धा ही बल आहे. श्रद्धा ही संपत्ती आहे. या ठिकाणी आपण भगवान बुद्धाचा हा जन्मच आहे सर्वांच्या सुखासाठी. सुखो बुद्धान उपादो सुखा संगत सामगी समगान तपो सुखो. भगवान बुद्धाचा जन्म भगवान बुद्धाची उत्पत्ती सर्वांना सुख देणारी आहे. सर्वांच्या हितासाठी आहे. सर्वांच्या सुखासाठी आहे. सर्वांच्या मंगलासाठी आहे. पण भगवान बुद्धाची वाणी भगवान बुद्धाचा उपदेश सर्वांच्या सुखासाठी आहे. आपण या ठिकाणी उपदेश ऐकायला आलेलो किंवा गणपती समज आले असं माहिती झाल्यावर काही दोन शब्द आपल्याला मिळतात. त्या उद्देशाने भगवान बुद्धाची वाणी भिकू सांगत असतात. उपदेश करत असतात. ते सर्वांच्या सुखासाठी असतो. सर्वांच्या कल्याणासाठी असतो. जर आपण त्याप्रमाणे वागायचं नंतरच आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख येतो. त्यानंतर म्हणून जे काय भगवान बुद्धाचं चांगलं एकत्र असेल तपश्चर्या असेल हा सर्वांना सुख देणारे सर्वांच्या कल्याणासाठी सर्वांच्या मंगळासाठी आहे. भगवान बुद्धाच्या पुढं अनेक सर्वच आहेत. विद्वान शहाणे विषयी सर्व काय आले आणि शांत झालेले. म्हणून आपण त्या ठिकाणी हा परित्राण आयोजन केलं. परित्राण म्हणजे परिशुद्ध करणारा. परित्राण म्हणजे परित्राणाचा अर्थ होतो रक्षा. या बुद्धवचनाने सत्यवचनाने आपल्या परिवारामध्ये पवित्र वातावरण परिशुद्ध होतो. म्हणून आपण वेळ प्रसंगी आपल्याला जेव्हा प्रसंग येतो त्या अनुषंगाने आपण हा गोष्टी केल्या पाहिजेत. जसं ताप आल्याच्या नंतर आपण डॉक्टरचा सल्ला घेतो त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये व
वेगळं आपल्याला थोडंसं जाणवलं त्याच्यावर एक उपाय म्हणून एक परिसरांचा पाठ, उद्योजनाचा पाठ, सत्यवचनाचा पाठ आपण हा केला पाहिजे. म्हणून आपण त्या निमित्ताने आपण त्या दिवशी थोडक्यात ऐकलं शुभ कर्म करिता अशुभ कर्मात सहभागी करू नका, पाप कर्म करू नका. एकदा शुभ कर्माला सुरुवात केली ते पुन्हा पुन्हा शुभ कार्य करत राहणे, त्याच्यामध्ये आपलं उत्तम मंगळ आहे. जसं थेंबाने पात्र भरते, तशा थोड्या थोड्या शुभ कर्माने शुभ कर्माचं पात्र भरते. आणि जसं एकदा वाईट कर्म करत गेला माणूस ते थोडं थोडं वाईट करता करता पूर्ण वाईट पूर्ण पापी बनून जातो, त्याला दुःखाशिवाय काही दिसत नाही. म्हणून अशुभ कर्माला कमी समजू नका, म्हणजे वाईट गोष्टीला कमी समजून ते करू नका आणि शुभ कर्माला कमी समजू नका. म्हणजे आपल्या तोडीचं फळ तेवढंच मिळतो. म्हणून हा आपली सर्व परिवाराची धर्मसंघावर श्रद्धा आहे. श्रद्धेने आपण बौद्ध भिक्षूच्या शिबिरामध्ये असतात. बौद्ध भिक्षूला आज त्या दिवशी बेकू घाई होती, म्हणजे बेकूला वेळ नव्हता किंवा आपण त्याच्या वेळेवर आपण भोजन तयार केलं नव्हतं. सकाळचा वेळ असतो भरतीचा 12च्या अगोदर. म्हणून त्या अनुषंगाने आजच्या प्रसंगी आपली श्रद्धा उत्पन्न झाली की आपण बौद्ध भिक्षूला निमंत्रित करून भोजनदान, आर्थिकदान देण्याची. म्हणून आपल्याला जिथं संधी येतो दान कुशल कर्म करण्याची ते आपण केली पाहिजे. एका तुम्ही दिलेल्या भोजनामधून, तुम्ही दिलेल्या परिश्रमाच्या कष्टातून, भोजनातून, जिथून भोजन दिल्यानंतर तुम्ही तुमच्या मेहनतीनं कष्टानं कमवलेलं श्रमानं जे काय भोजन होतं त्या भोजनाचं आम्ही भोजन ग्रहण केलो आणि तुमच्या भोजनामधून आम्हाला ताकद मिळाली, ऊर्जा मिळालं, बळ मिळालं आणि त्या भोजनाच्या बळावर आम्ही त्याच्यामधून तुमच्या त्या भोजनाच्या ताकदीमधून बळामधून एक धर्माचा प्रचार आणि प्रसार होतो. हे आपलं कर्तव्य आहे. आपण भोजन देणे, अनेक संघाची वाढ करणे, मानसन्मान करणे, म्हणजे आपण धर्माला वाढवण्याचं काम करणे. जर आपण तुम्ही भोजन दिलं नसेल तर हा भूक हा सर्वात मोठा रोग आहे. भूक हा सर्वात मोठा रोग आहे. आपल्याकडे रोग जर नसेल तर आपली वेळा रोग केला नसतो. हे माझं, ते माझं, माझी शेती, माझं घर, माझा बंगला, माझी नोकरी, म्हणजे आपल्याला भूक नसेल तर हा सर्वात मोठा भूक हा रोग आहे. त्या रोगावर एक उपाय औषध म्हणून आपण अन्न खातो. जर तुम्ही अन्न भिकूला दिलं नसेल तर हा भिकू जागेवर उठत नाही आणि प्रसार करत नाही, होत नाही. म्हणून भोजनामध्ये एवढं प्रत्येक धर्मामध्ये दानाला महत्त्व दिलं आहे. प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येकाने धर्मस्थापकाने, मग ते कुठलाही धर्मस्थापक घ्या, हरिश्चंद्र घ्या, कुराण घ्या, बायबल घ्या आणि कुठलाही कीर्तन घ्या, की प्रत्येक धर्मस्थापकाने दानाला महत्त्व दिलं आहे. दानावर महत्त्व कशामध्येच नाही. बौद्ध धर्मामध्ये तर अति महत्त्व दानाला दिलं आहे. म्हणून जिथं आपल्याला अशी भोजन देण्याची संधी येतो ते भोजन देणं. जो आज भिकूनं भोजन घेता असेल, आपले तुम्ही भोजन दिलं असेल, मग भिकू दुसऱ्या प्रचारामध्ये दुसऱ्या गावात जाऊन प्रवचन देतो, दुसऱ्या गावामध्ये तो धर्माचा प्रचार करतो. आणि जर एखादा परिवार जरा दुःखी असेल, त्याची बायका जरा दुःखी असेल, तर वेचणी असेल, जर मग तो दुःखी असेल तर आज तिथं जर एक धर्मोपदेश दिला आणि तो एखादा परिवार म्हणजे चांगला सजन, म्हणजे तो व्यसन सोडून दिला किंवा त्यापासून दूर राहिला, पण ते उपदेश आहे तो थोडं त्याच्या मनामध्ये विचार बदल झाले आणि तो परिवार सुखी राहू लागला. आज म्हणजे त्यांचं श्रेय म्हणजे सर्व आजपर्यंतच्या भोजन कोण दिलं होतं त्याच्या पदामध्ये तो पुण्य पडतो. म्हणून भक्तीला भोजन दिलं नसेल तर भक्तीचा उपदेश दिला असता का? नाही, कारण त्याला असत्य जाणवलं असतं, तो थकला असता, त्यानं बोलायला त्याला ऊर्जा नसते, बळ नसतो. म्हणून त्यांनी भोजन दिलं त्याच्या पदामध्ये तो पुण्य पडतो. म्हणून आपण जिथं आपण एका बौद्ध भिक्षूला भोजन दिल्यानंतर अनेक हजार उपासकांना भोजन दिल्याचं पुण्य आपल्या पदामध्ये पडते, असं आम्ही बोलत नाही, तर हा भगवान बुद्धांनी बोललेले शब्द आहे. भगवान बुद्धांनी हे आपल्याला उपदेश केलेला आहे. म्हणून आपल्याला जिथं संधी येतो अशी ते आपण संधी घेणं हे आपल्या कुशल कर्म, पुण्यकर्म वाढवणं. म्हणून बुद्ध म्हणाले की एकदा कुशल कर्माच्या नादी आलं तर पुन्हा
पुन्हा पुन्हा ते कुशल कर्म करत राहणे. मला करता येत नाही, मला बोलणं होत नाही, आमच्याकडे वेळ नाही, आम्हाला घडत नाही, आम्हाला जाणं होत नाही, आम्हाला ऐकता येत नाही, असं म्हणजे माणसानं कधीही म्हणू नये, असं बुद्ध म्हणाले. म्हणून अनाथ भगवान बुद्धाकडे जातो, अभिवादन करून त्यांच्या प्रणाम करून जवळ बसतो आणि बुद्धाला विचारतो. त्याच्या मनामध्ये अनाथ मनामध्ये एक उत्सुकता, एक आनंद निर्माण झाला की ग्रस्ताचं सुख कशामध्ये आहे, ग्रस्ती माणसाचं सुख कशामध्ये दडलेलं आहे. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की ग्रस्ताचं सुख पहिलं स्वामी तत्वामध्ये आहे. म्हणजे माणसाकडे जे काही चांगले विचार, स्वामीचे विचार असणं हे गरजेचं आहे. त्यानंतर मी माझ्या शरीर सामर्थ्याने, निर्भीच्या घामाने, कष्टाने, मेहनतीने जे काही धन कमवलेलं आहे, जे काही मी माझ्या निर्भीच्या घामाने, शरीराने जे काही धन कमवलं आहे, त्या धनाचा मी उपभोग घेत आहे, त्या धनाचं मी सुख घेत आहे. मी माझ्या शरीराच्या निर्भीच्या कष्टाने, घामाने, शरीर सामर्थ्याने जे काय धन कमवले आहे, जे काय संपत्ती कमवली आहे, त्या संपत्तीचा मी उपभोग घेत आहे, मी आनंद घेत आहे. आणि त्याच संपत्तीमधून मी माझ्या न्यायाने मिळवलेल्या, मी माझ्या कोणाला फसवून नाही, कोणाला लुबाडून नाही, कोणाची मान मोडून नाही, कोणाचा जीव काढून नाही, मी माझ्या न्यायाने मिळवलेल्या, मी माझ्या इमानदारीनं कष्टानं मिळवलेल्या धनाचा मी तर उपभोग घेतच आहे, आनंद घेतच आहे. पण त्याच संपत्तीतून मी आज भोजन दान दिलं आहे, त्या संपत्तीतून मी जीवनदान दिलं आहे, त्या संपत्तीतून मी समाजासाठी, काही विहारासाठी, काही समाजाच्या हितासाठी, कल्याणासाठी दान करत आहे, कुशल कर्म करत आहे, पुण्यकर्म करत आहे. त्या विचाराने मी मी माझ्या शरीराच्या निधीच्या घामाने, कष्टाने मिळवलेलं धन, मी त्या धनाचा उपभोग घेत आहे. आणि मी माझ्या न्यायाने मिळवलेल्या संपत्तीमधून मी आज भोजन दिलेलं आहे, आजीवर दान दिलेलं आहे, आर्थिक दान दिलेलं आहे, विहारासाठी दान दिलं आहे, समाजाच्या हितासाठी, कल्याणासाठी दान करत आहे. त्या विचाराने त्याला दुसरं सुख मिळते, बुद्ध म्हणाले. आणि तिसरं सुख म्हणजे मी कोणाचा घेता नाही, मी कोणाचा देता नाही, माझ्या दारावर कोणी मागता येत नाही, त्या विचाराने त्याला तिसरं सुख मिळतो. आणि चौथं सुख म्हणजे माणसाने निर्दोष राहिलं पाहिजे, दोषी होता कामा नये, जेणेकरून शहाणे लोक, सुज्ञ लोक आपल्याकडे बोट दाखवतील, जेणेकरून आपल्याला काहीतरी वेगळं म्हणतील. जसं रथाचा घोडा तेजस्वी घोडा, रथाचा घोडा तेजस्वी घोडा, धन्याचा चापटाचा फटकारा आपल्या अंगावर पडण्यास संधी देत नाही. म्हणजे रथाचा घोडा तेजस्वी घोडा आपल्या पाठीवर, आपल्या मालकाचा चापटाचा फटकारा आपल्या पाठीवर पडण्याची संधी देत नाही. त्याप्रमाणे आपण लोकांना बोलण्याची संधी न देणे, त्याप्रमाणे आपण लोकांना म्हणजे आपल्याकडे बोट दाखवण्याची संधी न देणे, आपल्याला वेगळं म्हणतील असं आपल्याला काही आपण दोषी न होता, की म्हणजे त्याच्यामध्ये गोदारी म्हणजे या 4 गोष्टीमध्ये सुखच सांगितलं आहे. म्हणून गृहस्थी बुद्ध म्हणाले अनाथपिंडकाला, जर गृहस्थी माणूस या 4 गोष्टीप्रमाणे जर वागला तर त्याच्या संसारामध्ये सुख प्राप्त होते. पण गृहस्थी माणसं काय करतात, नको ते विचार करतात, नको ते उच्चार करतात, नको ते करून बसतात, नको त्या जाळ्यामध्ये करतात, नको त्या भानगडी वाढवतात, नको तिथं वेळ देतात, नको तिथं बसतात, नको तिथं वेळ खर्च करतात आणि गृहस्थी माणसाला दुःख लावते, गृहस्थी माणसाच्या पाठीमागं दुःख येतो. म्हणून उदाहरण आले की म्हणून या 4 गोष्टीप्रमाणे गृहस्थी माणूस जर वागला तर त्याच्या संसारामध्ये सुख प्राप्त होते. कारण नको मला ते त्याचा
त्याच्या वाटेला सुख येते. म्हणून भगवान बुद्ध अनाथपिंडाला असं बोलले. अनाथपिंडात त्याचं नाव कशावर पडलं? तो अन्नदान करायचा आणि कपडे रोटी दान करायचा, गोरगरिबाला कपडे दान करायचा, अन्नदान करायचा, अनेक वेळ प्रसंगी मदत करायचा. म्हणून त्याचं तो अनाथपिंड नाव. म्हणून आपण जे आपल्याला अशी संधी येत होती आपण संधी म्हणजे साधून ही गोष्टी करत राहणे. म्हणून बुद्ध म्हणाले दुसऱ्या म्हणून भगवान बुद्ध प्रचार करत होते. प्रचार करत असतानावेळेस भगवान बुद्धाला एक मोठं वृक्ष पाहून झाड पाहून त्या झाडाखाली बसले आणि आनंद सोबत होता. आनंदाला भगवान बुद्ध म्हणाले, आनंदा या नदीकडे जा आणि पाणी घेऊन ये, पिण्यासाठी पाणी घेऊन ये. तो आनंदा तांब्या घेऊन नदीकडे जातो. नदीकडे गेल्यानंतर नेमक्या त्या नदीमधून बैलगाड्या गेल्या होत्या. बैलगाडी गेल्यामुळं त्या नदीचं पाणी खराब झालं होतं. कारण नदीचा पुराचा गाळ वर आला होता आणि केर कचरा म्हणजे जमला होता आणि तो पाणी दूषित होतं, पिण्यासारखं नव्हतं. तर तो आनंदा भगवान बुद्धाकडे परत आला की भगवान बुद्धाला म्हणतो की भगवंत जवळच म्हणजे हिरा आहे किंवा नाला आहे, त्याचं पाणी मी पिण्यासारखं पाणी आहे, मी तिथं धावत जाईल, पळत जाईल आणि तिथून पाणी स्वच्छ पाणी आपल्याला पिण्यासाठी घेऊन येईल. तर बुद्ध म्हणाले, परत तू नदीकडे जा, विहिराकडे नको जाऊ, नदीचं पाणी आहे. तो पुन्हा परत आनंदा नदीकडे गेला. तेव्हा पाणी खराबच होतं, दूषित होतं. तेव्हा आनंद थोडा नाराज झाला आणि भगवान बुद्धाला परत पुन्हा येऊन म्हणतो की भगवान मी विहिराचं पाणी आणतो, पिण्यासारखं आहे. तर पुन्हा आनंदाला भगवान बुद्ध म्हणाले, तू आता परत जा, नदीकडे जा, मला नदीचं पाणी घेऊन ये. तर पुन्हा तो आनंदा नदीकडे गेला. तेव्हा तिसऱ्या चक्राला पाणी काय झालं होतं की पाणी शांत झालं होतं, पाणी स्थिर झालं होतं आणि तो खालचे गाळ तो खाली तळाला गेला होता आणि जे पाण्यावरचा कचरा होता ते केर कचरा साईडला गेला आणि मधलं पाणी पिण्यासारखं शांत पाणी झालं. म्हणजे तो भगवंताला म्हणजे भरून आणलं आणि भगवंताला पाणी दिलं. तर तो भगवान बुद्धाने पाणी घेऊन म्हणजे आनंदाला बुद्ध म्हणाले की फार ग्रस्ती माणसाला समाधानाची आवश्यकता आहे. काय ग्रस्ती माणसाला फार समाधानाची आवश्यकता आहे. ग्रस्ती माणसं काय करतात, उगाच धावपळ करतात, उगाच गोंधळून जातात आणि त्याच्या हाती धरलेले कामं पूर्ण होत नाही. जर माणसानं समाधानकारक थंड दिमागानं शांत विचारानं जे आपले हाती धरलेले कामं असतात ते आपण जर थंड दिमागानं म्हणजे शांततेनं माणसाच्या अंगी सहनशीलता असल्याच्या नंतर जे हाती धरलेले काम असतात ते पूर्ण होतात असं बुद्ध म्हणाले. म्हणून ग्रस्ती माणसाकडे फार समाधानाची आवश्यकता आहे असं बुद्ध म्हणाले. समाधान कोणती समाधाने असावी, म्हणजे आपल्या हाती धरलेले काम आहे, उगाच धावपळ करू नये, नको त्या गोष्टीवर खर्च करू नये, नको तिथं वेळ देऊ नये, नको तिथं म्हणजे वेगळं वागू नये. त्याच्यामुळं आपली हानी होते, आपलं नुकसान होते आणि धावपळ गडबड करू नये. कोण्या गोष्टीमध्ये म्हणजे एकदम म्हणजे हा अशा गोष्टी काय गोंधळून गेलो तर ते आपली कामं पूर्ण होत नाही. म्हणून माणसाच्या अंगी सहनशीलता असणं गरजेचं आहे असं बुद्ध म्हणाले. अनेक अशी उदाहरणं भरपूर आहेत. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, म्हणून भगवान बुद्ध असेच प्रचार करत होते आणि एका झाडाखाली बसले होते. एका झाडाखाली बसता तर एक ब्राह्मण तो भगवान बुद्धाकडे आला, शिव्या दिला आणि तो त्याच्या अंगावर थुंकला. तर बुद्धांनी तो आपली हाताने थुंकी पुसून काढली. थुंकी पुसून काढली आपल्या कपड्याने आणि भगवान बुद्ध म्हणाले त्याला, तुला आणि काय बोलायचं असेल बोल, तुला आणि काय सांगायचं असेल तर सांगू शकतो, बोलायचं असेल बोलू शकतो, तुला काय म्हणायचं असेल ते म्हणू शकतो. तर आनंद जवळ होता. तर बुद्धाला म्हणाला, भगवान त्या मूर्ख माणसाला, नित्य माणसाला, त्या बेकुबाला मूर्खाला तुम्ही डबल काय बोलता? तुमचा अंगावर त्यांनी थुंकला, तुम्हाला शिवीगाळ करायला, तुमचा अपमान करायला, त्या मूर्ख माणसाला पुन्हा पुन्हा काय बोलता, काय विचारता? तर आनंदाला भगवान बुद्ध म्हणाले, आनंदा तू त्याला समजून घेतला नाही, त्याला मला खरंच काहीतरी सांगायचं आहे, खरंच काहीतरी बोलायचं आहे, तू
तू त्याला समजला नाहीस, तर त्याला खरंच मला काहीतरी सांगायचं आहे, बोलायचं आहे, असं तो बुद्ध म्हणजे आनंदाला म्हणत होते. मग तो भगवान बुद्ध म्हणजे त्याला तुला आणि काय बोलायचं असेल बोलू शकतोस, काय सांगायचं असं सांगू शकतोस. मग तो भगवान बुद्धाला मग तो ऐकून घेतला आणि तो गेला. घरी जाऊन तो झोपी गेला रात्रीला. त्याला झोपच लागत नाही, रात्रभर तो झोप लागली नाही. कारण त्याच्या कर्मामुळे कारण तो बुद्धाचे शब्द त्याच्या डोक्याला म्हणजे ऐकू येत होते, म्हणजे बुद्धाचे विचार करायला येत होते. कारण मी त्याला असं शिवी दिली, मी त्याला अंगावर थुंकलं बुद्धाच्या, पण तो मला आणि गर्व काय मला तुला काय बोलायचं असेल बोलू शकतोस, तुला काय म्हणायचं असेल म्हणू शकतोस. आणि हेच विचार करू लागला, त्याच्या झोपेमध्ये हेच बोलू लागला. बुद्धाने मला असे म्हणलं, त्याने मला असे म्हणलं, मला आणि काय बोलायचं असेल बोल म्हणून, काय सांगायचं सांग म्हणून. असंच त्याच्या शब्दामध्ये रात्रभर तोच विचार करला आणि तो रात्रभर झोपी गेला. सकाळ झाली, उजळल्याबरोबर तो बुद्धाकडे पळत आला. म्हणजे बुद्ध त्या झाडाखाली बसले होते त्या ठिकाणी पळत आला तर भगवान बुद्ध तिथं नव्हते. भगवान बुद्ध दुसरीकडे गेले होते. कारण भगवान बुद्ध एका ठिकाणी थांबत होते का नाही, तर तो अनेक म्हणजे प्रचार करत होते पायी. मग ते भगवान बुद्धाला 4 वाजता म्हणजे पहिल्या दिवशी 3-4च्या अंदाजा 4-5 वाजता असं बोलला तो आणि तो निघून गेले. म्हणजे हा तो ब्राह्मण घरी गेला आणि बुद्ध दुसऱ्या गावी गेले. मग तो ब्राह्मणाला रात्रभर झोप आली नाही. मी असं भगवान बुद्धाला अंगावर थुंकलो किंवा शिवी दिलो, तर तुला आणि काय बोलायचं असेल बोलू शकतोस असं म्हणले. मग याच विचारात तो रात्रभर झोपला नाही. सकाळ झाल्याबरोबर भगवान बुद्धाचा शोध काढी म्हणजे तो गेला. भगवान बुद्ध तिथं नव्हते, मग दुसरीकडे गेले होते भगवान बुद्ध. मग भगवान बुद्धाचा पत्ता काढीत शोध काढीत तो बुद्ध होते त्या ठिकाणी गेला. मग तो बुद्धाला म्हणतो, भगवान मला माफ करा, मला माफ करा म्हणजे मी फार घोर पाप केला, मी फार तुमचा अपमान केला, मला माफ करा, मला याच्यातून दुःखानं नाही करा, माफ करा. तर बुद्ध म्हणाले की तू काल माझ्या अंगावर थुंकला, मी माझ्या कपड्याने थुंकी पुसून काढली, तिथली जागा मी पुसून काढली, माझ्या कपड्याने मी पुसून काढलो. आणि तिथलं ते वरक्ष आहे, तुला साक्षीला ते वरक्ष होतं, दुसरं कोणी नव्हतं. ते वरक्ष आता राहिलं नाही, मी ती जागा सोडली. तिथली जागा साक्षीला होती, ती जागाही राहिली नाही. झालं गेलं गंगेला मिळालं आणि गंगेचं पाणी वाहून गेलं. परंतु तिथंच थांबलास, तुझ्या कर्माने तू तिथंच थांबलास, तुझ्या कर्माने तू तिथंच थांबलास. म्हणाले तू माझ्या अंगावर थुंकला, तू मला शिवी दिला, ती शिवी मी स्वीकारली नाही, शिवी मी घेतली नाही. आणि ते जागा थुंकलेली मी माझ्या कपड्याने पुसून काढली. आणि ते वरक्ष पण तिथं नाही आणि ते जागा पण तिथं, म्हणजे जागा तिथंच आहे, वरक्ष तिथंच आहे, मी इकडं आलो. आणि तू कालच्या वेळेमध्ये आणि आजच्या वेळेमध्ये म्हणजे किती आसमानचा फरक पडलेला आहे, किती वेळ निघून गेलेला आहे. आणि झालं गेलं गंगेला मिळालं, गंगेचं पाणी वाहून गेलं, पण तू तुझ्या तिथंच आहेस, तू त्याच विचारात थांबला आहेस, तू त्याच गुंतला आहेस. म्हणून बुद्धाला सांगायचं होतं की मी तू जर आता काही जरी म्हणालास, काय जरी केला, तर ते माफ कसं होणार तुला, म्हणजे माफ कसं झालं, म्हणजे माफ कसं होणार. तू आता काल चुकला, ती चुकी पुसून काढली, तू निघून गेला, मी निघून आलो आणि ते वरक्ष तिथं आहे, ती जागा तिथं आहे, म्हणजे साक्षीला तेच होते. आता त्याच्यापासून मी दूर गेलो, मला तुला कसं माफ करता येईल, म्हणजे माफ कसं होणार. कालच्या वेळेमध्ये आजच्या वेळ निघून गेला आहे. म्हणून काही गोष्टी थोडक्यात सांगतो की ही गोष्टी झाल्या गेल्या विसरून गेल्या पाहिजे. प्रत्येक गोष्ट माणसाच्या मनामध्ये अहंकार असतो, माणसाच्या मनाने दोष असतो, माणसाचं मन दुष्ट असते, माणसाचं मन पापी असते, माणसाचं मन आणि काय अहंकारी असते, लोभी असते, गर्विष्ठ असते. म्हणून काही गोष्टी आपण झाल्या गेल्या विसरून आपण पुढे चाललं पाहिजे. कारण काही लोक म्हणतात त्यानं जेवण करणार मीच का करू, ती मग माझ्या घरी येणार मीच का जाऊ, त्यांना माझ्या इकडे येणार मीच का करू, मग असं त्याच्यावर माझं काय बंद आहे का,
कशाही ना गेला माझा मांडव बंद करतील. म्हणजे असे लोक अहंकाराने काही लोक म्हणजे स्वतः आपल्या दुःखामध्ये जातात. म्हणून गोष्टी घडत असतात जीवनामध्ये, सुख येते दुःख येते, अनेक लोक येतो, अहंकार येतो, म्हणजे गरिबी येते, संपत येते. हे जीवन ही चढउतारच आहे. चढउतार गोष्टी होत राहतात, काही चुकतात, प्रत्येक जण काही म्हणजे अनेक लोक चुकत असतात. पण आपण त्याच गोष्टीला मनामध्ये गाठी घडून न बसता, मनामध्ये गाठी न धरून बसता, त्या गाठीवर गाठी गाठीवर गाठी गाठीवर गाठी बांधत गेल्या मरतावेळी आपल्या नरकात अडकून बसतात, लवकर जीवतात. म्हणून काही गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजे, झाल्या गेल्या गोष्टी विसरून गेल्या पाहिजे. मन आपलं कसं असते की मन आपण म्हणजे जे काय ज्याचं मन चांगलं असतं त्याचं कार्य चांगलं असते. जे माणसं दृष्टी असतात आपले असतात ते माणसं त्याच्या विचाराने आपल्या आणि काही गोष्टी शरीराने वाईट काम करत असतात. म्हणून त्याला दुःख येते. म्हणून बुद्ध म्हणाले की आपण जिथं संधी येतो कुशल कर्म पुण्य कर्म करण्याची ते आपण करत राहणे गरजेचं आहे. आजच्या दिवशी आता हा दिवस आणि लोक आपण वेगळं अंधश्रद्धेकडे जातो. आजचा दिवस आपल्यासाठी खूप वेगळा आहे सांगायचा म्हणजे. आजच्या दिवशी आपल्या म्हणजे अनेक भिक्खूची म्हणजे हानी झालेली आहे. म्हणून हा काही गोष्टी आजच्या दिवस आपण पाळायचं. म्हणून आपण आपल्याकडे भरपूर सण आहे, आपल्याकडे पौर्णिमा आहे, आपल्याकडं अनेक चौदावरी असेल, अष्टमी असेल, म्हणजे प्रत्येक कडकोमध्ये थोडे आपण एक भरपूर सण आहे. आपण जर काही जरी नसलं तर आपण असं घरामध्ये वंदना ठेवणे, परिपान ठेवणे, विश्वास बोलवणे, तो एक सणाचा आगळा आपल्याला म्हणजे तो आनंद होतो. म्हणून आजच्या प्रसंगी आपल्याला जास्तीचा उद्देश न देता आपण मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी मंदिर करू, भोजन देऊन आरती देऊन आजच्या प्रसंगी कुशल कर्म पुण्य कर्म करत आहात. अशीच आपली परिवारावर चांगले संस्कार टाकणे. जसे शेतकऱ्याला म्हणजे जसं लहान रोट्यावर शेतकरी घटाडो करतो शेतामध्ये, त्याप्रमाणे आपल्या लहान मुलाला संस्कार टाकण्यासाठी आपल्याला सतत बुद्ध धर्मसंघाच्या विचाराशिवाय पर्याय नाही. बुद्ध धर्मसंघाकडे वळवलं पाहिजे. बुद्ध धर्मसंघाची आपल्या लोकांना ओळख करून देणे, भिक्खूची ओळख करून देणे, ते पाणी दे, भंतीला दे, भोजन दे, धमका दे, नमस्कार कर, जयभीम कर, पाहुणे रावण्याला दोन्ही हात जोडून जयभीम कर. म्हणजे आपण सतत त्याला धर्माकडे वळल्यानंतर ती जी आपली संपत्ती आहे आपण कमवून ठेवतो, आवडतं कष्ट करतो, त्याला घर बांधून देतो आणि शेती घेऊन देतो, काही गावी घेऊन देतो. जोपर्यंत त्याला ही पाचशी कळत नाही, पाचशीलाचा अर्थ कळत नाही, धर्म कळत नाही, बुद्ध कळत नाही, संघ कळत नाही, बाबासाहेब कळत नाही, तोपर्यंत आपली संपत्ती म्हणजे तो काय करेल अज्ञानी होईल, त्याच्या डोक्यात अज्ञान राहील आणि तो हळूहळू म्हणजे तो व्यसनी बनून कर्मकांडाकडे जाईल, अंधश्रद्धेकडे जाईल आणि अनेक काय मग बेकार होईल आणि आपली संपत्ती हळूहळू कमी करतो. म्हणजे तसे वीक म्हणतो आणि उदळ सुधरतो, विकतो, मग तो रिकामा होतो, मग त्याला दुःख होते, त्यात ते दुःख मग आपल्याला होते, स्वतःच्या आईवडिलाला दुःख होते. म्हणून आपण लहान मुलांसाठी संस्कार टाकणे हे आपल्या कर्तव्य आहे. आपल्याला जास्तीचा उद्देश न देता आपल्या आईवडिलांनी आपल्याला चांगलं घडवलं, आपल्याला चांगलं मार्ग दाखवला, आपल्याला चांगलं म्हणजे मार्गावर आणलं. तसंच प्रत्येकानं आपल्या लहान मुलांसाठी संस्कार टाकणे आपलं कर्तव्य आहे. त्याचबरोबर बुद्ध म्हणाले माता पितृ उपठान बुद्ध द्वारस सांगतो आणि वज्राने कमवानी वेतन मंगल मुठवून. आई वडिलांची सेवा करणे. आई वडिलांची आईला एका खांद्यावर बसवलं, वडिलाला एका खांद्यावर बसवलं, दररोज आपण साबण मागून घातली आणि रोज त्यांना मनातले कपडा दिला, मनातले खायला दिलं तर आई वडिलांचे आपण उपकार कधी करू शकत नाही. म्हणून आपण बुद्धाने सांगितले की आई वडिलांची सेवा करा. म्हणून आपण आपल्या आई वडिलांची चांगली नीट सेवा केल्याच्या नंतर आपले लेकरं आपल्याकडे पाहतात, मग उद्या आपली सुद्धा नीट सेवा होते. ही घराची परंपरा असते प्रत्येकाच्या. ज्याच्या घरामध्ये वेगळं वातावरण असतो तसा परिवार घडत असतो. ज्याच्या घरामध्ये मानसन्मानी लोक असतात, मानसन्मान करतात, एकमेकाचा आदर सत्कार करतात, तसाच हा परिवार घडत असतो. ज्या घरामध्ये वातावरण
राहते त्या घरामध्ये लेकरं सुद्धा त्याच प्रकारचे घडत असतात. जसं आपण आई वडिलांची सेवा केलो त्याप्रमाणे आई वडिलांचा आशीर्वाद आपल्याच पाठीशी राहते. आपली सेवा म्हातारपणी आपली सुद्धा होते. म्हणून ही घराची परंपरा आणि एकमेकांकडे बघून चालत असतो. आपल्या घरामध्ये काही अंधश्रद्धेकडे जाणारे लोक असतात, कर्माकडे जाणारे लोक असतात. तेच लेकरं शिकत असतात. चांगल्या गोष्टीपासून आपण वाईट गोष्टीकडे नेतो. म्हणजे हेच परंपरा चालू असते. म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा करणे त्याच्यामध्ये आपलं उत्तम मंगल आहे, कल्याण आहे. जास्ती सौदेश न देता सर्वांच्या मंगलवर्ण सर्वांना आशीर्वाद. साधू साधू साधू. दुःख बताच निदुःखा जय पताच निभया शोक पताच निशोका पंतु सपे पिपानिनो एतावताच अम्मेहि सपदं पुण्य संपदं सपे देवानुमोदन्तु सप संपत्ति सिद्धिया दानं ददन्तु सदाय शील रक्षन्तु सर्वदा भावनाभिरुता भवन्तु गच्छन्तु देवतागता सबे भूता बलपता पंचदानाञ्चयं बलम् अनन्तानन्त तेजेन रक्षबन्धामि सर्वशो आकाशदाच भूमाता देवानागमयन्दिका पुण्यन्तम् अनुमोदित्वा चिररक्षन्तु बुद्धशासनम् चिररक्षन्तु धम्मदेशनम् चिररक्षन्तु प्रपरन्ति सप्पीतियो इव जन्तु सपरोगविनाशतु माते भवन्तुन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वभूतानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वधर्मानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वसङ्गानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते आयुरारोग्य सम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निबान सम्पत्ति विनाशे समे जतु. बुद्धं नमामि ब्रह्मं नमामि संघं नमामि. सुखिया मंगलो निरोगी दुःखमुक्तो भवन्तु आयुर्वेद संपद सबका मंगल. Thank you.
आई केलंस तर कर तू. ती एकटीच खायची तिचं. मोठे ना असं बसले डोळ्याला एकटी करू लागलो की करत होती.